शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांसाठी खर्चापोटी 1,000ची लाच मागणाऱ्या कुसुंबा तालुका धुळे येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापकांना धुळे एसीबीने लाच स्वीकारतानाच अटक केली आहे। हा सापळा आज रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। कुसुंबा गावातील मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी वय 55 कुसुंबा तालुका धुळे असं अटकेतील मुख्याध्यापकाचं नाव आहे। तक्रारदार महिला शिक्षिका या सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबे तालुका जिल्हा धुळे संचलित आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत। मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी सर्व कार्यरत शिक्षकांकडून शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांपोटी प्रत्येकी 1,000 तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून 800 रुपये मागितले होते। मात्र त्यास तक्रारदार महिला उपशिक्षिकेने विरोध दर्शवल्याने त्यांना हजेरी मास्टरवर स्वाक्षरी करू देण्यास प्रतिबंध लावण्यात आला होता। संबंधित महिला उपशिक्षिकेला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला। आज सकाळी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी दालनात 1,000ची लाच स्वीकारतानाच त्यांना अटक करण्यात आली। धुळे तालुका पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मनजित सिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केलाय। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे, ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत। या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी 1,000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता। परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी 1,000 रुपये लाचेची मागणी केली होती। ज्यावेळी तक्रारदार यांनी ती लाचेची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या 14 मार्चपासून शाळेच्या हजेरी मास्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचेची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक प्रदीप परदेशी आहेत त्यांना एसीबीच्या पथकाने ही 1,000 रुपयाची रक्कम स्वीकारत असताना रंगे हात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।